नमस्कार मंडळी, मित्रांनो तुम्हाला केंद्र सरकार यांच्या मार्फत भारतीय रेल्वे विभागात या ठिकाणी 22,195 जागेसाठी एक नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे। यामध्ये मित्रांनो तुम्हाला RRB ग्रुप डी पदाची या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। त्यासाठी मित्रांनो तुम्हाला किमान 10वी पास असलेले विद्यार्थ्यांसाठी चांगली संधी असणार आहे। त्यासाठी मित्रांनो असिस्टंट असेल, पॉइंट्समन असेल, ट्रॅक मेंटेनर असेल, असंख्य पदाची या ठिकाणी तुम्हाला पदभरती असणार आहे। या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण जी जाहिरात आहे त्याची माहिती घेणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। असेच पण चॅनलला सबस्क्राईब करून बेल नक्की दाबा। आज चढा सुरू करूया। ओके, तर मित्रांनो तुम्हाला गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्या मार्फत मिनिस्टर ऑफ रेल्वेज मध्ये या ठिकाणी भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे। त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला याची या ठिकाणी जाहिरात होती ती 2025 ची जाहिरात या ठिकाणी तुम्हाला असणार आहे। यामध्ये ही जाहिरात जर पहिली तर मित्रांनो तुम्हाला लेवल 1 ची म्हणजे ग्रुप डी पदाची असणार आहेत। ऍडव्हर्टाइजमेंट नोटीस एम्प्लॉईज न्यूज असणार आहेत 27/12/2025 रोजी। ओपनिंग डेट असणार आहेत 31/1/2026 पासून। हा फॉर्म 2/3/2026 पर्यंत तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे। त्याचबरोबर लास्ट डेट ऑफलाईन पेमेंट सबमिशन असणार आहेत 4/3/2026 पर्यंत तुम्हाला पेमेंट सहित करायचं आहे। त्याचबरोबर डेट ऑफ मॉडिफिकेशन विंडो असणार आहेत 5/3/26 ते 14/3/2026 पर्यंत तुम्हाला कोणतेही करेक्शन वगैरे काय असल्यास करायचं आहे। त्याचबरोबर डेट्स ऑफ ड्युरिंग विच द इलिजिबल स्क्रॅब ह्यासाठी असणार आहेत 15/3/26 ते 19/3/2026 पर्यंत तुम्हाला यांनी टायमिंग असणार। त्यासाठी मित्रांनो कोणकोणते डॉक्युमेंट ह्यासाठी मित्रांनो किती जागा पे स्केल असणार आहेत पाहणार आहोत। यासाठी व्हेरियस पोस्ट लेवल 1 असणार आहेत, सीपीटी मॅट्रिक्स असणार आहेत। एकूण जर पहिलं तर मित्रांनो 18,000 प्लस तुमच्या सॅलरी सुद्धा असणार आहे। त्यासाठी वय असणार आहेत 1/1/2026 रोजी 18 ते 33 वर्ष असणार आहेत। वेकेन्सी असणार आहेत 22,195 एवढ्या जागांसाठी तुम्हाला पदभरती असणार आहे। त्याचबरोबर तुम्हाला रेल्वेचे झोन असतात त्या झोन वाईज एनेक्सरी बी असणार आहे। त्यामध्ये तुम्हाला जेवढ्या झोनसाठी असणार आहे त्याचबरोबर जे काही पदं असतात त्यानुसार तुम्हाला पदभरती असणार आहे। त्याचबरोबर जे आरक्षण असतं ते आरक्षण सुद्धा तुम्हाला असणार आहे। यामध्ये मित्रांनो मला ऑल इंडिया कॅन्डिडेट बरोबर तुम्हाला रिझर्वेशन असणार आहेत, SC ST OBC असणार आहेत। त्याचबरोबर EWS हँडिकॅप एक्सप्रेसमॅन एवढे येतील तुमचं आरक्षण सुद्धा असणार आहे। यामध्ये मित्रांनो तुम्हाला मेल आयडी मोबाईल नंबर जर लॉग इन केलं तर मॉडिफाय वे असणार आहेत 5/3/26 ते 24/3/2026 असणार आहे। त्यासाठी मित्रांनो मॉडिफाय साठी 250 रुपये नॉन रिफंडेबल तुम्हाला फी सुद्धा असणार आहे। याचबरोबर या ठिकाणी स्टेज असणार मित्रांनो तुम्हाला पहिल्यांदा CBT 1 असणार आहेत। त्याचबरोबर CBT 1चं कॉल लेटर तुम्हाला RRB च्या वेबसाईटवर तुम्हाला मिळणार आहे। त्यानंतर मित्रांनो लिस्ट ऑफ शॉर्टलिंग असतात म्हणजे CBT 1 ची जी काही मार्क असतात त्यानुसार तुमच्या शॉर्टलिस्टिंग असणार आहेत। त्याचबरोबर तुम्हाला 1/3 निगेटिव्ह मार्किंग सुद्धा असणार आहेत। त्यानंतर मित्रांनो तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन शॉर्टलिस्टिंग द्वारे सुद्धा तुमची एडिटिंग प्रोसेस असणार आहे। यामध्ये मित्रांनो जे नाव टाकायचं आहे ते नाव या ठिकाणी SSC प्रमाण नाव टाकायचं आहे। नेम, मदर नेम, फादर नेम आणि बर्थ डेट हे SSC प्रमाण तुम्हाला टाकायचं आहे। त्याचबरोबर जर तुमचा IT असेल तर IT स्वरूपात तुमची मार्क टाकायची। त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरत असताना ज्या झोनला अप्लाय केला असेल किंवा ज्या डिव्हिजनला अप्लाय केला असेल त्या झोन आणि डिव्हिजन वर तुम्हाला पेपर्स द्यायचे आहेत। म्हणजे ज्या पदाला अप्लाय करायचा असेल त्याचा सिक्वेन्स सुद्धा तुम्हाला द्यायचा आहे। त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला SC ST आणि त्याचबरोबर तुम्ही SC ST चे विद्यार्थी असाल तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट जर अपलोड केलं तर तुम्हाला ट्रॅव्हल पास फ्री या ठिकाणी IRCTC मार्फत म्हणजे रेल्वे मार्फत तुम्हाला असणार आहे। हा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला नॅशनॅलिटी आणि त्याचबरोबर हा फॉर्म ऑल इंडियन कॅन्डिडेट तुम्ही अप्लाय करू शकतात। म्हणजे तुम्ही कोणत्याही झोनला या ठिकाणी ऑल इंडिया मधून तुम्ही अप्लाय करू शकता। यासाठी मित्रांनो एज असतं ते एज 18 ते 33 वर्ष असणार आहेत। 1/1/2026 ला कॅल्क्युलेट केले जाणार आहेत। त्यासाठी मित्रांनो ओपन EWS असेल तर 2/1/93 चं असणार आहे। त्याचबरोबर OBC नॉन क्रिमिनल असेल तर 2/1/90 पासून ते त्याचबरोबर SC ST असेल तर 2/1/88 पासून विद्यार्थी अप्लाय करू शकतात। तर जास्त किमान वय मर्यादा तुमची 1/1/2026 पर्यंत 1/8/2008 पर्यंतचे विद्यार्थी तुम्हाला अप्लाय करायचे आहेत। म्हणजे लक्षात घ्या ओपन असेल तर 93 पासून, OBC असेल तर 90 पासून आणि SC ST असेल 88 पासून तुम्ही फॉर्म भरायचे आहेत। त्याचबरोबर वयाची सवलत सुद्धा देण्यात आली होती। OBC साठी 3 वर्षे, SC ST असेल तर 5 वर्षाची वयाची सवलत सुद्धा तुम्हाला असणार आहे। त्याचबरोबर एज्युकेशन जर पाहिलं तर 2/3/2026 रोजी तुमचं किमान 10वी पास असणं आवश्यक राहणार आहे। जर तुमचा IT असला तर तुम्ही अप्लाय करू शकता। त्याचबरोबर एक्झामिनेशन फी असणार आहे। मित्रांनो सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक्झामिनेशन फी मध्ये जे विद्यार्थी जेंट्स कॅन्डिडेट
ओपन मध्ये, ओबीसी मध्ये आणि ईडब्ल्यूएस असेल तर तुम्हाला 500 रुपये फी असणार आहे आणि 500 रुपये मध्ये 400 रुपये तुम्हाला रिफंडेबल असणार आहेत, मित्रांनो लक्षात घ्या. आणि SC ST एक्स सर्व्हिसमॅन किंवा ऑल फिमेल असेल तर तुम्हाला 200 रुपये फी, 250 रुपये फी असणार आहे. 250 रुपये 100% या ठिकाणी तुमचा रिफंड असणार आहे. त्यासाठी मित्रांनो तुम्हाला CBT 1 मध्ये तुमचे रिफंड असणार आहे. त्यासाठी फॉर्म भरत असताना तुम्हाला ज्या बँक डिटेल दिले आले आहेत त्या बँक डिटेल मध्ये तुमच्या ठिकाणी जी काही पेमेंटची रिफंडची प्रोसेस असणार आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्ही मोड ऑफ पेमेंटच्या जर डिटेल बघितल्या तर तुम्हाला ही जी फी आहे तर ती मी ऑनलाईन स्वरूपात फी भरायची आहे. त्यामध्ये डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग ह्या स्वरूपात तुम्हाला फी भरायची आहे. यामध्ये रिफंड स्टेज असणार आहेत. फर्स्ट स्टेज म्हणजे जे विद्यार्थी डिस्क्वालिफाईड होतात अशाच मित्रांनो तुम्हाला रिफंडेबल फी असणार आहे. यामध्ये व्हर्टिकल रिझर्वेशन असणार आहे मित्रांनो, SC असणार आहे, ST असणार आहेत, ओबीसी नॉन क्रिमिनल, ईडब्ल्यूएस असणार आहेत. अशा स्वरूपाचे जे की रिझर्वेशन तुम्हाला असणार आहे. यामध्ये सिलेक्शन प्रोसेस असणार आहे मित्रांनो तुम्हाला पहिल्यांदा CBT असणार आहेत. CBT मध्ये क्वालिफाय झालं तर तुमचं PET असणार आहेत. PET मध्ये क्वालिफाईड झालं तर डॉक्युमेंटेशन आणि मेडिकल असणार आहे. अशा स्वरूपात 4 स्टेप मध्ये तुमची जी की निवड प्रक्रिया असणार आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला पहिल्यांदा CBT असणार आहे. CBT मध्ये 90 मिनिटाचा वेळ असणार आहे. त्यासाठी 1 प्रश्न हा 1 मार्काला असणार आहे. जनरल सायन्स 25 प्रश्न, मॅथमॅटिक्स 25 प्रश्न, जनरल इंटेलिजन्स रिजनिंग 30 प्रश्न आणि अवेअरनेससाठी 20 असे 100 गुणाचे प्रश्न असणार आहेत. 100 मार्काची एक्झाम असणार आहेत. त्यासाठी मित्रांनो जे हँडिकॅप असतात त्यांना 120 मिनिटं वेळ असणार आहे. यासाठी 1/3 निगेटिव्ह मार्किंग सुद्धा असणार आहे. त्यासाठी पासिंगचा क्रायटेरिया असणार आहेत. UR साठी 40%, EWS 40%, ओबीसी नॉन क्रिमिनल 30%, SC ST 30%चा पासिंगचा क्रायटेरिया सुद्धा तुम्हाला असणार आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला PET असणार आहे. PET मध्ये जर बघितलं तर मित्रांनो मेल कॅन्डिडेटसाठी 35 किलोग्राम वजन घेऊन 100 मीटर चालायचे 2 मिनिटांमध्ये आणि 2 मिनिटांमध्ये चालायचे. त्याचबरोबर तुम्हाला 1000 मीटर 4 मिनिटांमध्ये टायमिंग मध्ये या ठिकाणी अंतर पूर्ण करायचं आहे. त्याचबरोबर महिलांसाठी मित्रांनो 20 किलो वजन घेऊन 100 मीटर धावायचं आहे 20 मिनिटांमध्ये आणि 1000 मीटर 5 मिनिटं 40 मिनिटांमध्ये तुम्हाला एकाच वेळेमध्ये तुम्हाला पूर्ण करायचं आहे. त्याचबरोबर जे विद्यार्थी हँडिकॅपसाठी आहेत त्यांना या ठिकाणी जे फिजिकल एलिमेंट आहे त्यामध्ये सूट देण्यात आलेली आहे. त्यानंतर मित्रांनो तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असणार आहे. यामध्ये शॉर्ट लिस्टिंग थ्रू तुमची नॉर्मलायझेशन प्रोसेस असणार आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला फॉर्म भरत असताना काही माहिती सुद्धा भरायची आहे. त्यामध्ये लाईव्ह फोटोग्राफ विथ ड्युरिंग कॅन्डिडेट असणार आहेत. म्हणजे तुमचा लाईव्ह फोटोग्राफ सुद्धा तुम्हाला घ्यायचा आहे. त्याचबरोबर सही या ठिकाणी अपलोड करायची आहे आणि जर तुम्ही SC ST असाल तर तुम्हाला ट्रॅव्हल पाससाठी कास्ट सर्टिफिकेट सुद्धा अपलोड करायचे आहे. त्याचबरोबर सही जर भेटली तर ब्लॅक पेन तुम्हाला सही अपलोड करायचे आहे. ब्लॉक लेटर, नॉट ब्लॉक लेटर मध्ये तुम्हाला सही सुद्धा अपलोड करायची आहे. सहीची साईज 3 ते 49 KB तुम्हाला सही अपलोड करायचे आहे. ओके, ते म्हणजे तुम्हाला कोणकोणते पोस्ट असणार आहेत ते सुद्धा पाहणार आहे. त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला जवळपास 14 पोस्टसाठी पदभरती असणार आहेत. त्यासाठी मित्रांनो असिस्टंट TRD असणार आहेत, असिस्टंट ऑपरेटर इलेक्ट्रिकल असणार आहेत. अशी स्वरूपात तुम्हाला पदभरती असणार आहेत. त्यासाठी मित्रांनो RRB चे झोन असतात त्या झोन वाईज तुम्हाला सेपरेटली जागा असतात ते सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे. यामध्ये मित्रांनो पहिलीच यामध्ये आहेत वेस्टर्न रेल्वे मुंबईसाठी जागा असणार आहे. त्यासाठी जर जागा पाहिजे तर मित्रांनो तुम्हाला एकूण जागा असणार आहेत 1599 जागेसाठी तुम्हाला पदभरती असणार आहेत. त्याचबरोबर वेस्टर्न रेल्वेज असणार आहेत, नॉर्थ वेस्टर्न रेल्वे जयपूरसाठी असणार आहेत. अशा स्वरूपात तुम्हाला जे झोन असतात त्या झोन वाईज जागा असणार आहेत. यामध्ये मुंबईत जर बघितलं तर मित्रांनो तुम्हाला आरक्षण असणार आहेत. URचं आरक्षण आहे, SC आरक्षण, ST आरक्षण, OBC आरक्षण, EWS आरक्षण, टोटल जागा आहेत. एक्स सर्व्हिसमॅन असेल. त्याचबरोबर जे हँडिकॅपचे विभाग असतात त्यानुसार तुम्हाला जागा असणार आहेत. म्हणजे LD, HV, OD, MD अशा स्वरूपात तुम्हाला जागा सुद्धा असणार आहे. त्याचबरोबर एकूण 11 कॅटेगरीसाठी म्हणजे पोस्टसाठी तुम्हाला जागा असणार. त्यामध्ये मुंबई WR मध्ये जागा असणार आहेत. असिस्टंट ब्रिज असेल, कॅरेज वॅन डेपो असेल, लोको इलेक्ट्रिकल असेल अशा स्वरूपात तुम्हाला जी की पोस्ट असतात त्या पोस्टनुसार तुम्हाला जागा असतात. तर लक्षात घ्या, तुम्ही फॉर्म भरता तुम्हाला पहिल्यांदा झोन चेक करायचा आहे. झोन चेक केल्यानंतर तुमचं कास्ट चेक करायचे आणि मगच तुमचा पेपर तुम्हाला भरायचा आहे. ओके, तर इथे मित्रांनो तुम्हाला रेल्वेमध्ये या ठिकाणी 22,000 जागांसाठी एक नवीन जाहिरात. व्हिडिओ कसा लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.